नमस्कार मंडळी, तर आज मी करत आहे सौंदाळ्याचं कालवण आणि त्याकरता मी इथे घेतलेले आहेत लसणीच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि मिरच्या। तर इथे मी आधी कढईत तेल तापत ठेवते आणि मी जो ठेचून घेतलेला लसूण, मिरची आणि कोथिंबीर आहे ते इथे आधी घालून घेते आहे आणि ते व्यवस्थित परतवून घेते। इथे ते परतल्याच्या नंतर आपलं जे घरचं कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ते मी इथे 1 चमचा टाकत आहे, जेणेकरून आपल्या कालवणाला एक कन्सिस्टन्सी येईल आणि तेही एकदम छान मी त्यात परतून घेत आहे। वाटण परतून झाल्याच्या नंतर त्यात मी 1 चमचा मालवणी मसाला आणि हळद घातलेली आहे, तेही छान मसाले यामध्ये परतवून घेते आणि मसाले छान परतून झालेले आहेत, पण ते मसाले करपून जायला नकोत म्हणून मी ते थोडंसं पाणी यामध्ये घालते आहे आणि एक छोटासा कड काढायचा याला आणि थोडेसे आमसूल घालायचे आहेत यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्याला एक उकळी येईपर्यंत थोडा वेळ आपण ठेवायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला जितके सौंदाळे हवे तितके ते आपण घालायचे आहेत। तर मी इथे काही सौंदाळे फ्राय करण्यासाठी सुद्धा ठेवलेत आणि काही सौंदाळ्यांचं मी कालवण करते आहे। तर हे आपल्याला वाफेवरती करायचे आहे, त्यामुळे मी इथे वाफेला पाणी ठेवते आहे ताटामध्ये थोडंसं आणि एक 10 मिनिटं तरी त्याला वाफ दिल्याच्या नंतर सौंदाळे लगेचच शिजतात, त्यामुळे आता हे खायला रेडी झालेले आहेत। टेस्ट करते आता। मासा अगदी छान शिजला आहे।